वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉज जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी राजेश माते आज आलो कल्याण ईस्ट इथे ग्रिल्स 24 मध्ये आणि आज आपण ग्रिल्स 24 मध्ये काय काय घेणार आहे ते जाऊन पाहूया। सो मित्रांनो, आपली डिश आलेली आहे, पाहू शकता बंजारा चिकन टिक्का जी 130 रुपीजमध्ये भेटते आणि चिकन मोमोज जी 70 रुपीजमध्ये भेटतो। सो ग्रिल्स 24 मध्ये नॉनव्हेज ग्रिल्समध्ये बंजारा चिकन टिक्का, पहाडी चिकन टिक्का आणि त्याच्यानंतर आपण अजून एक डिश मागवली कारकोल चिकन टिक्का, ती 130ला आहे, तीसुद्धा आपण टेस्ट करून दाखवणार आहे। सो हा मेनू कार्ड तुम्हाला दाखवतो, शॉर्मासुद्धा भेटतो इथे। सो चिकन ग्रिल मोमोज सांगितले आपण आणि बंजारा आणि त्याच्यानंतर कारकोल। सो आता आपण टेस्ट करून बघणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण बंजारा चिकन टिक्का टेस्ट करणार आहे। आधी ग्रीन चटणी लावूया आणि तर ऑरेंज चटणी, कोणती माहिती नाही। चिकन एकदम सॉफ्ट आणि फ्रेश वाटतं, टेस्ट खरंच ग्रिलची खूप छान आहे, मस्त लागतं। अजून एक बाईट घेऊया। बंजारा चिकन टिक्का नक्कीच तुम्हाला बंजारा चिकन टिक्का, मला वाटतं सर्व चिकन टिक्का आवडेल अशी टेस्ट येते। दुसरीसुद्धा टिक्का येते, तीसुद्धा आपण टेस्ट करणार आहे थोड्याच वेळात। मित्रांनो, आता आपण ग्रिल्ड मोमोज टेस्ट करणार आहे। चिकन मोमोज आहे, चटणीमध्ये डीप करून तिन्ही चटणी एकत्र करून मिश्रण करून आपण खाणार आहे। एक मी जितके मोमोज खाले ना त्याच्यामध्ये थोडा हा डिफरंट टेस्ट आहे मोमोजला। मोमोजसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल, येऊन ट्राय करा। सो आवडलं मोमोज आपल्याला, वाव। हा खास चिकन लवर्ससाठी व्हिडिओ आहे। अजून एक आपल्याला आणि कारकोल चिकन टिक्का, तो सुद्धा आता आपण टेस्ट करूया। प्युअर हायजीन स्वच्छ असं किचन आहे ग्रिल 24चं। खास आकर्षण पाहू शकता, मोमोज 70 रुपीजमध्ये आणि मी दाखवल्याप्रमाणे लिस्ट चिकन व्हेज ग्रिलसुद्धा आहे। व्हेज ग्रिल्स आणि व्हेज ग्रिल्स शॉर्माज मोजिटोसुद्धा भेटला जातो। सो नक्कीच येऊन तुम्ही इथे टेस्ट करा। आता आपली एक दुसरी डिश तयार होते, कारकोल चिकन टिक्का। सो ती पाहू शकता रेडी होते आणि ती रेडी झाल्यानंतर आपण ही डिशसुद्धा टेस्ट करणार आहे। तोपर्यंत आपण ही डिश संपून घेऊया। आणि कारकोल चिकन टिक्का दोन्ही डिश आलेले आहे, म्हणजे आज आपण टोटल 4 डिश टेस्ट केले। सो आधी आपण कारकोल चिकन टिक्का टेस्ट करूया आता। दोन्ही चटणीचं मिश्रण करून खाऊया। सेम ॲज इट इज बंजारा चिकन टिक्का जसा लागला ना तसाच टेस्ट याची लागते, काय थोडं डिफरंट असं मला तरी वाटलं नाही, पण छान टेस्ट आहे, नक्कीच आवडेल। चिकन टिक्का इथं तुम्हाला मला वाटतं जेवढे दिलेत ना, पहाडी बोला, अंगारा बोला, सर्व चिकन टिक्का इथे आवडेल आणि तुम्ही नक्कीच इथे टेस्ट करा। 130 रुपीजमध्ये भेटतं आहे। जास्त उशीर न करता आपण शॉर्मा खाऊया। ऑनियन आणि चटणीवरती दिसते आपल्याला। सो पहिली बाईट शॉर्माची।
चटणी मेयोनीजसुद्धा आहे त्याच्यामध्ये. खूप छान अशी टेस्ट लागते. वाव. मी आतापर्यंत जेवढी शॉर्मा खाले ना, आपण शॉर्माची जी गाडी दिसते ना, ती शॉर्मा एक डिफरंट लागते आणि या शॉर्माची टेस्ट डिफरंट लागते. नक्कीच तुम्ही जिथे जेव्हा लिस्ट 24मध्ये आल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल की शॉर्मा कसा लागतो. सो मित्रांनो, आता आपण 2 चिकन टिक्का घेतला. एक बंजारा चिकन टिक्का आणि नंतर कारकोल चिकन टिक्का. दोन्ही चिकन टिक्का छान लागतो खूप आणि टेस्ट छान आहे. फ्लेवरमध्ये थोडासा मला डिफरंट वाटला नाही, पण टिक्का छान लागतो इथे. आणि त्याच्यानंतर आपण घेतला चिकन ग्रिल शॉर्मा. एक डिफरंट टेस्ट आहे या शॉर्माला. आपण ज्या हातगाडीवरती जो शॉर्मा असतो तो एक स्पायसी आणि झणझणीत असतो. त्याची टेस्ट एक वेगळ्या लेवलची आहे आणि याची टेस्ट एक वेगळ्या लेवलची तुम्हाला समजेल. आणि त्याच्यानंतर ना आपण मोजिटो घेतला आहे, ब्ल्यू कोरॅको मोजिटो, म्हणजे ब्ल्यूबेरी मोजिटो बोललं तरी चालेल, कारण का गरमीचा मोसम आहे. सो हे खाल्ल्यानंतर पचण्यासाठी मी एक मोजिटो हे दिलं, तो सुद्धा आपण टेस्ट करून बघणार आहे. तर मित्रांनो, ब्ल्यूबेरी मोजिटो आलेलं आपण. सो ट्राय करणार आहे कसं आहे. थंडगार पियाला मस्त वाटतो आणि ब्ल्यूबेरी मोजिटो मी खूप ठिकाणी पिलं आहे आणि ते खूप छान पद्धतीचं टेस्ट आहे त्याचं. अप्रतिम. गरमीमध्ये कोणताही थंड घ्या, तुम्हाला तो छानच लागेल. हा नक्की छानच आहे ब्ल्यूबेरी. कुठेही जाल ना तुम्ही मित्रांनो, ब्ल्यूबेरीमध्ये नक्कीच मोजिटो घ्या, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप छान असं झालं आहे मोजिटो. ह्यात त्यांचा ग्रिल 24चा लोगो आहे, पाहू शकता. हा खूप छान वाटला आज इथे येऊन आणि नक्कीच तुम्हाला हा ग्रिल्स 24 आवडेल. आणि मी नेहमीच मित्रांनो सांगत आलो, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये FB आणि इंस्टाची लिंक आहे. त्या लिंकवरती जाऊन मला पर्सनली मेसेज करा. एखाद्या गृहिणीच्या हाताला टेस्ट असेल किंवा एखाद्या नवीन हॉटेलची टेस्ट आपल्या चॅनलमार्फत दाखवायची असेल तर नक्कीच ते मला पर्सनली मेसेज करा इंस्टा आणि FBवरती. मी नक्कीच तिथे व्हिजिट देऊन आपली टेस्ट आपल्या चॅनलमध्ये दाखवेल. सो मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा हा फूड ब्लॉग नेहमी शुक्रवारी दुपारी 2 वाजता येतो, हा विसरू नका. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.